सदर आज रोजी सरपंच साहेब यांचा फोन आल्यामुळे आम्ही तात्काळ इथं घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी भेट दिल्याच्या नंतर जागेची पाहणी वगैरे केली. तुम्ही आपले पत्रकार साहेब होते, पाटील साहेब होते आणि तिथून लगेच मी ताबडतोब आमच्या साहेबाला फोन केलं. साहेब म्हणले की तात्काळ तिथं जाऊन आपलं हे करा, पंचनामा वगैरे घटनास्थळी बघा, पाहणी करा आणि तिथं जनजागृतीची आपली जर सूचना द्या लोकांना. मागच आम्ही एक 4-8 दिवसापूर्वी रामदास पठारावरती तुमचा फोन आल्यावर आम्ही गेलतो. तिथं पण मीटिंग वगैरे घेतली, बॉम्ब फटाके वगैरे त्यांना जनजागृतीची सूचना वगैरे देऊन, म्हणजे रात्रीच्या वेळेस एकटे वगैरे बाहेर पडू नका, काय काम असलं तरच आपलं बाहेर वगैरे हे करा, काय आपलं थोडंसं जरा लहान लेकराला वगैरे हे करा, संध्याकाळी दिवस वाळायला बाहेर येऊ देऊ नका. तरी थोडंसं आपल्याला जरा सतर्क राहावं लागेल. तरी आमच्या पद्धतीने आम्ही आता पंचनामा करून तात्काळ लगेच मी महाडला आमच्या साहेबाकडे देतो आणि काय आपल्याकडून नुकसान भरपाई आपल्या शेतकऱ्याला आपण हे करून देतो आमच्या मार्फत. आपण पाहिल्याप्रमाणे वन अधिकारी वगैरे सर्व ग्रामस्थ मंडळ, सरपंच, आम्ही स्वतः पोलीस पाटील आम्ही तिथे जागेवर जाऊन पाहणी केली. तर अतिशय जवळचाच हा रस्ता, लहान मुलांना जाण्याचा रस्ता आहे. शेतावर येणारी लोक, त्यांचा कामधंदा करण्याचा हाच टायमिंग असतो. त्याच टायमिंगमध्ये भर दिवसा दुपारी सकाळी 10 वाजता तो हल्ला झालेला आहे. त्या हल्ल्यामध्ये त्या खोंडाचा जीव गेलेला आहे. प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पंचनामा झालेला आहे. पण असं भयभीत वातावरणामुळं शेतावर लोकांना जाण्यासाठी लोक चिंतेत आहेत, सगळी भयभीत झालेली आहेत. त्यामुळे शासनाने याच्यावर चांगला ठोस निर्णय घेऊन एखादा पिंजरा किंवा कुठलाही बंदोबस्त करावा अशी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे. सीताराम बाबू साळुंके यांचा आज 4 ते 5 वर्षाचा खोंड बिबट्यांनी आज सकाळी 10:15च्या सुमारास तिथं विलास साळुंके यांच्या घराच्या समोरच्या बाजूला 100 मीटर रस्त्यापासून 100 मीटर अंतरावर पकडला. त्या बिबट्यांनी पकडला व लोक इथं आता भयभीत झालेले बिबट्यामुळं. इथून चेरवाडी, तिथून येणारे शाळेला विद्यार्थी असतात. हे विद्यार्थी ह्याच रस्त्याने खाली येत असतात. त्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि शासनाने याच्याकडे गंभीरतेने लक्ष द्यावे अशी मी ग्रामस्थ म्हणून आणि गावचा सरपंच म्हणून मागणी करत आहे. माझे नाव श्रावणी गणेश साळुंके. मी रोज श्री समर्थ रामदास विद्यामंदिर शिवतर या हायस्कूलला शिकते आणि आज एका वासराला बिबट्याने धरलं. त्याच मार्गावरून आम्ही रोज शाळेत जातो आणि आमच्या गावातली पण 3-4 कुत्री त्या बिबट्याने धरलेली आहेत. तर याची प्रशासनाने दखल घ्यावी.